एक नंबर. काय एक नंबर काय? बर बर. आग्रह करून बनवून घेतलंय एक नंबर. डिमांड ऑन डिमांड आहे ना सोनी? हे बघा ऑन डिमांड पावटा भात खास बनवून घेतले. रात्रीचे 11 वाजलेत. काल मी पावटा भातची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकली होती. ते बघून माझ्या वहिनीला पावटा भात खायची इच्छा झाली. मग मी त्यांना म्हणलं या घरी माझ्या मी बनवते. हां मग मी ह्यांना मग ते येतो बोलले. मग ते गावाकडून येत आहेत तर मग ते बोलले ऑन द वे येतो आम्ही. म्हणलं ठीक आहे. मग मी पावटा भात बनवते. मग आमच्या आहोंना मी पावटा आणायला पाठवला. हां मग त्यांनी बघा हा सुका पावटा घेऊन आले. मग नंतर मग म्हणलं ह्याचं तर काय होणार नाही आहे, ते भिजवावं लागतं आणि मग करावं लागतं. मग मी स्वतः जाऊन पावटा घेऊन आले. आता पावटा भातची तयारी करत आहे. बघूयात ऑन डिमांड पावटा भात बनवत आहे मी. तर खूप आनंद होतो की बाबा आपण व्हिडिओ टाकतो आणि लोकांना काहीतरी खायची इच्छा होते आणि भरपूर लोकांनी मला खूप छान खावंसं वाटतंय असे रिप्लाय दिले. तर चांगलं वाटतं असं ऐकून. आपण व्हिडिओ काढतोय ते लोकांना काहीतरी खायची इच्छा होती हे बघून आनंद होतो. असेच भरपूर सारे चांगले चांगले व्हिडिओ मी टाकणार आहे. चांगले चांगले रेसिपीज टाकणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करावं लागेल. करणार ना नक्की? चांगले चांगले पदार्थ खायचे आहेत ना? चांगले चांगले व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ फॅमिली व्हिडिओ पण बघायचे आहेत ना? ओके. तर चला मी आता पावटा भात बनवते आणि त्यांनाच विचारूयात आपण की माझा पावटा भात कसा झाला आहे ते. पावटा भातची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे. वहिनीने गावाकडून येताना हे बघा गुलाबजामुन घेऊन आले आहे. हे खूप मला आवडतात, प्रचंड आवडतात. हे बघा आमच्या सियाला पण आवडतात. आमच्या वहिनी माहेरी गेल्या ना तर आम्ही येताना गुलाबजामुनची वाट बघत असतो. एवढे जास्त प्रचंड मला हे गुलाबजामुन आवडतात.